नमस्कार मित्रांनो, मी हेमंत बांडवलकर आज तुमच्यासमोर नवीन विषय घेऊन आलो आहे. तो म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ नॉन कॉर्पोरेट एंटिटीज. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया गायडन्स नोट ऑन फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ नॉन कॉर्पोरेट एंटिटीज. ICAI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी ऑगस्ट 2023 साली एक गायडन्स नोट इश्यू केली आहे. ते म्हणजेच फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ नॉन कॉर्पोरेट एंटिटीज. नॉन कॉर्पोरेट एंटिटीज म्हणजे कुठल्या ते आपण इथं बघूया. ऑल बिझनेस or professional entities other than companies incorporated under Companies Act and limited liability partnership incorporated under Limited Liability Partnership Act. म्हणजे ज्या कंपन्या कंपनीज ॲक्ट प्रमाणे नोंदणी झालेल्या आहे आणि LLP यांना गायडन्स नोट ॲप्लिकेबल नाही. नॉन कॉर्पोरेट एंटिटीजमध्ये सोल प्रोप्रायटरशिप फर्म म्हणजे एकल व्यापारी संस्था, हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणजे HUF, पार्टनरशिप फर्म, रजिस्टर्ड पार्टनरशिप फर्म और अनरजिस्टर्ड पार्टनरशिप दोन्ही याच्यामध्ये येणार. असोसिएशन ऑफ पर्सन्समध्ये पार्टनरशिप फर्म्स नॉट कवर्ड अबाव, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स, रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन, सोसायटी रजिस्टर्ड अंडर एनी लॉ फॉर टाइम बिंग इन फोर्स, ट्रस्ट, स्टॅच्युटरी कॉर्पोरेशन्स any form of organization. In June 2022, Accounting Standard Board of ICAI has issued a technical guidance note on financial statements of non-corporate entities to deal with the applicability of accounting standard to the non-corporate entities and recommending format of financial statement for non-corporate entities. म्हणजेच ICAI ने जून 2022 साली ज्या नॉन कॉर्पोरेट एंटिटी आहे ज्या आपण वरती पाहिले त्यांना अकाउंटिंग स्टँडर्ड ॲप्लिकेबल करण्यासाठी गायडन्स नोट इश्यू केली आहे. तर गायडन्स नोट ही कुणाला ॲप्लिकेबल आहे तर यासाठी आपण पुढे बघूया. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे काय? फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस, कॅश फ्लो स्टेटमेंट आणि नोट्स फॉर्मिंग पार्ट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे जे नोट्स असतात ती. आता हे गायडन्स नोट ॲप्लिकेबल कुणाला आहे? या गायडन्स नोटमध्ये लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 अशा पद्धतीने लेवल दिलेले आहेत. तर हे फॉर्मॅट आहे म्हणजे ज्या नॉन कॉर्पोरेट एंटिटीज आहे त्यांना अशा पद्धतीने बॅलन्स शीट बनवणं कंपल्सरी आहे. हे शेड्यूल 3 प्रमाणे बॅलन्स शीट फॉर्मॅट आहे आणि ते कसं बनवायचं त्यासाठी जनरल इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. जनरल इन्स्ट्रक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे, आपण तो पाहूया. पार्ट 2 मध्ये स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉन कॉर्पोरेट एंटिटीचं नाव आणि स्टेटमेंट, पिरियड एंडेड हा शेड्यूल 3 प्रमाणेच फॉर्मॅट आहे. त्या ॲप्लिकेबिलिटी कुणाला आहे हे आपण पाहूया. तर ज्यावेळेस गायडन्स नोट इश्यू केली त्यावेळेस लेवल 1, लेवल 2 अशा पद्धतीने नोटिफिकेशन आलं होतं की फॉर द पर्पज ऑफ ॲप्लिकेटिव्ह अकाउंटिंग स्टँडर्ड नॉन कंपनी एंटिटीज आर क्लासिफाईड इंटू 4 कॅटेगरीज विज लेवल 1, लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 4. परंतु ICAIची काउन्सिल मीटिंग 433वी मीटिंग झाली. त्याच्यामध्ये हे पूर्ण क्रायटेरिया अबोलिश झाले आणि नवीन नियम या काउन्सिल मीटिंगमध्ये नमूद केलेला आहे, तो आपण पाहू. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ICAI हॅज रिवाइज द क्लासिफिकेशन क्रायटेरिया for non-company entities concerning the applicability of accounting standard effective April 1st, 2024. Non-company entities are classified as micro, small and medium size entities or large entity. आता पहिले जे 4 लेवल होते तशा काही राहिलेलं नसून
एक मायक्रो स्मॉल मीडियम आणि एक लार्ज एंटिटी असे दोनच प्रकारचे क्लासिफिकेशन आहे. MSME आर डिफाईन्ड बाय स्पेसिफिक फायनान्शियल थ्रेशोल्ड लिमिट. म्हणजे मीडियम मायक्रो स्मॉल अँड मीडियममध्ये काय येणार, लार्जमध्ये कोण येणार, हे क्लासिफिकेशन क्रायटेरिया दिलेलं आहे. इन्क्लुडिंग टर्नओव्हर नॉट एक्सिडिंग 250 करोड अँड बॉरोविंग्स अंडर 50 करोड. म्हणजे ज्या नॉन कॉर्पोरेट एंटिटीचा टर्नओव्हर हा 250 म्हणजे 250 कोटीपेक्षा कमी आहे आणि बॉरोविंग्स म्हणजे कर्ज हे 50 कोटीपेक्षा कमी आहे, त्या स्मॉल मायक्रो आणि मीडियम एंटिटीमध्ये येणार. आणि ज्या राहिलेल्या आहेत त्या लार्ज एंटिटी म्हणजे एंटिटीज फेलिंग टू मीट दिस क्रायटेरिया कॅटेगराईज ॲज अ लार्ज. म्हणजे ज्या 250 करोडपेक्षा टर्नओव्हर जास्त असेल किंवा बॉरोइंग जास्त असेल त्या एंटिटी लार्ज एंटिटी म्हणून क्लासिफिकेशन होणार. लार्ज एंटिटीज मस्ट फुल्ली कंप्लाय विथ द ऑल अकाउंटिंग स्टँडर्ड. ही लाईन खूप महत्त्वाची आहे. म्हणजे ज्या लार्ज एंटिटी म्हणून क्लासिफाय होतात म्हणजे ज्या एंटिटींचा टर्नओव्हर अबाव 250 करोड अँड बॉरोविंग अबाव 50 करोड असेल त्यांना ऑल अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करायचे आहेत. फाईल MSME मे बेनिफिट फ्रॉम सर्टन एक्सम्पशन. MSME म्हणजे ज्या स्मॉल मीडियम आणि मायक्रो एंटिटीज आहेत त्यांना सम ऑफ द अकाउंटिंग स्टँडर्ड्स फॉलो करण्यापासून म्हणजे ॲप्लिकेबल नाही त्यांना. MSME आर एक्झम्प्ट फ्रॉम स्पेसिफिक रिक्वायरमेंट अंडर स्टँडर्ड्स लाईक AS3, AS17 and AS24. Among others, additionally, MSME must disclose if they utilize these exemption and if they transition out of MSME status. They must adhere to relevant standards from the current accounting period without revising prior period figures. म्हणजे प्रायर पिरियड फिगर्स मध्ये कुठलाही चेंजेस करायचे नाही आहे. The new classification replaces the 2021 criteria and mandates the clear financial disclosure aiming to simplify compliance with the MSME while ensuring the transparency. म्हणजे आता हे गायडन्स नोटमध्ये ज्या लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4 ज्या एंटिटी क्लासिफिकेशन दिलं आहे ते नसून व जे 433 काउन्सिल मीटिंग झालेले आहेत त्यामध्ये लार्ज एंटिटी आणि स्मॉल एंटिटी असं क्लासिफिकेशन केलं आहे. त्याप्रमाणे गायडन्स मोडमध्ये जो फायनान्शियल स्टेटमेंटचा फॉर्मॅट दिलेला आहे तो सर्व नॉन कॉर्पोरेट एंटिटीजला ॲप्लिकेबल आहे. तसेच फक्त काही अकाउंटिंग स्टँडर्ड्स स्मॉल MSMEला एक्झम्प्ट म्हणजे काही अकाउंटिंग स्टँडर्ड त्यांनी फॉलो करायची गरज नाही ते दिलेलं आहे. आता अकाउंटिंग स्टँडर्ड आपण इथं पाहू शकतो. मायक्रो स्मॉल अँड मीडियम साईज एंटिटीज मीन्स नॉन कॉर्पोरेट एंटिटी हुज इथं क्लासिफिकेशन इथं दिलेलं आहे, आपण वरती पाहिलेलंच आहे. तर जे लार्ज एंटिटी आहे त्यांना सर्व जे आपले अकाउंटिंग स्टँडर्ड आहे अकाउंटिंग 1 to 29 हे सर्व फॉलो करणं लार्ज एंटिटीला कंपल्सरी आहे. परंतु MSME एंटिटीजला कॅश IS3, AS17, AS24 हे एक्झम्प्ट आहेत म्हणजे रिलॅक्सेशन आहे. तर हे मी गायडन्स नोट आणि काउन्सिल 433 ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्रमांकाला संपर्क करा. धन्यवाद. Revised criteria for classification of non-company entities for applicability of accounting standard. For the purpose of applicability of accounting standard, non-company entities are classified into two categories, which micro, small, medium size entity and large entities. The council at the 433 meeting held on August 13-15, 2024 considered the revised criteria for classification of non-company entities for the applicability of accounting standard issued by the Institute of Chartered Accountants of India to non-company entities enterprises and recommended to revise the same. The revised scheme for the applicability of accounting standard to non-company entities shall be come into effect in respect of accounting periods commencing on or after 1st April 2024 which ever is under. म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे आणि ॲप्लिकेबिलिटी ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड आहे 1 एप्रिल 2024 म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे आर्थिक वर्ष 2024-25साठी
हा अकाउंटिंग स्टँडर्ड्स ॲप्लिकेबिलिटी आणि जो फॉर्मॅट ICIने दिलेला आहे तो ॲप्लिकेबल आहे. पूर्वी आपण जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशा टी फॉर्मॅटमध्ये बनवत होतो, तसेच बॅलन्स शीट हे टी फॉर्मॅटमध्ये बनवत होतो. हे आता ॲबोलिश झालं आहे आणि ICIने गायडन्स नोट अंडर हे नवीन फॉर्मॅट दिलेला आहे. तो अशा प्रकारे हे मी तुम्हाला एक्सेल फॉर्मॅट दाखवत आहे. हे बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, यामध्ये कंपॅरेटिव्ह लास्ट इयर फिगर्स आहेत. आता 24-25 आर्थिक वर्ष हे फर्स्ट इयर ॲप्लिकेबिलिटी असल्यामुळं नॉन कॉर्पोरेट एंटिटीसाठी चालू वर्षी फक्त एका वर्षाचे फिगर्स दिले तरी चालतील आणि नेक्स्ट इयरला कंपॅरेटिव्ह फिगर्स पण द्यावे लागणार आहेत. हे नोट्स अशा पद्धतीने नोट्ससुद्धा दिलेले आहेत. हा आहे ICIचं फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ नॉन कॉर्पोरेट एंटिटी याचा फॉर्मॅट. डिस्क्रिप्शनमध्ये गायडन्स नोट 433 जी मीटिंग झाली त्याचं हे सर्क्युलर आहे, हे केले आहे. ICIच्या वेबसाईटची लिंक